सांगावया उरले नाही, अर्थ चाड चिंता नाही मणी आशा, तोडीला फासा उपाधीचा, तुका म्हणे एक विठोबाचे नाम आहे जवळी, दाम नाही रुका, अर्थ चाड चिंता नाही मणी आशा, तोडीला फासा उपाधीचा. आवाज कॅच होत नाही. महयोग पीठे तटे भीमरथा, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैहि, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन, पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन. हे पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन, पाण्डुरङ्गा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभोज तेजत् स्फुरदिक् प्रदेशं, विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव. ओम नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा
ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुण्याता नमस्ते सदा वत्सले मातृभूमी त्वया हिंदू भूमे सुखं वर्धितोऽहं महामंगले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वेश कायो नमस्ते नमस्ते जिजामाऊली तुला वंदनाही तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही दिशा मुक्तदाही हे दुःख भंजन तुम्हे प्रणाम हे दुःख भंजन तुम्हे प्रणाम जय रघुनंदन जय सिया राम जय रघुनंदन जय सिया राम
हरी विठ्ठल विठ्ठल तन मन धन दिले पंढरी राया आता सांगावया उरले नाही अर्थ चाड चिंता नाही मणी आशा तोडीला फासा उपाधीचा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी निरूपणाकरिता निवडलेला अभंग हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु, ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातीला, महाराष्ट्रातील जनतेला पंचम वेद निर्माण करून दिला. या अज्ञानी समाजाच्या हितासाठी, या अज्ञानी समाजाचा प्रपंच सुखाचा व्हावा याच्यासाठी स्वतःच्या प्रपंचावर तुलसी पत्र ठेवलं आणि अविरत अखंडपणे या जनता जनार्दनाची, या महाराष्ट्राच्या भूमीची, या भगवान परमात्म्याची ज्यांनी सेवा केली असे देहू निवासी प्रपंचावर तुलसी पत्र ठेवलं. प्रपंचावर तुलसी पत्र ठेवल्याच्या नंतर प्रपंचाची अवस्था अशी जर्जर झाली. पाणी प्यायला फुटका माठ, जेवायला फुटक ताट, झोपायला मोडकी खाट, पण शेवटी वैकुंठाची वाट हा माझ्या भगवान तुकोबारा यांच्या परमार्थाचा थाट. आणि ते भगवान तुकोबाराया बघा, इंद्राणीचा तीर्थ पिऊन ज्यांची वाणी तृप्त झाली, 4092 अभंगाची निर्मिती वंदनीय महाराजांनी केली. एका एका अभंगातल्या, एका एका चरणातल्या, एका एका शब्दामध्ये ज्यांना पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा साक्षात्कार झाला ते भगवान तुकोबाराया मुखारविंदातनं काही अमृत वचन निघाली आणि त्यातलीच काही अमृत वचन आज आपल्या समोर सेवेकरिता उपस्थित करवलेली आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. आवाजाची ऑपरेट करता आलं तर करा, थोडा जाड बनवता आला आवाज तर म्हणजे अगदी दुरून कॅच होईल असा. हॅलो हॅलो. निरूपणाला प्रारंभ करण्यापूर्वी आपणा सर्व श्रोते सज्जन शक्तींना माहिती असलं की कीर्तन कशाच्या निमित्ताने आहे तरी सांगणं हे वक्त्याचं पहिलं कर्तव्य ठरतं. या अनुषंगाने श्री क्षेत्र खंडोबा देवगड देवस्थान हिवरगाव पावसा आयोजित 73वे वर्ष राष्ट्रसंत सद्गुरू गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्त चालत असलेला हा भव्य दिव्य स्वरूपामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आणि आजची ही 5व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलेली आहे. त्याच अनुषंगाने उपस्थित सर्व गंधर्व स्वरूप महाराज माईबाप मंडळी अगदी सर्वांच्या चरणावर विंदावर दंडवत प्रणाम. आणि त्याच कारणास्तव आज कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित असणारे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू स्वामी नीलकंठगिरीजी महाराज, दत्त पावनधाम आश्रम निंभोर आंभोरे, आज पूजनीय बाबाजी या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबाजींच्या चरणी दंडवत प्रणाम. तसेच आज उत्कृष्ट असे मृदुंगाचार्य माऊली, मला नाव माहिती नाही, आदरणीय सचिन माऊलींना या ठिकाणी दंडवत प्रणाम. तसेच हार्मोनियम आपल्या कीबोर्डच्या साथीला असणारे आमचे माऊलींनाही दंडवत प्रणाम. आदरणीय गायनाचार्य माऊली आपणासही दंडवत प्रणाम. तसेच आमच्या कर्मयोगिनी गोशाळेची आमची सर्वात लाडकी गोड शिस्तप्रिय विद्यार्थिनी, गान कोकिळा, बाल कीर्तनकार आमच्या दिव्याताई महाराज पवार, आमच्या ताईंना सुद्धा या ठिकाणी दंडवत प्रणाम. त्यांच्याबरोबर असणाऱ्या टाळकरी माऊली आपणासही दंडवत प्रणाम. आधी करून सर्व बालवारकरी सर्वांच्या चरणार विंदावर दंडवत प्रणाम. चोपदार बाबा असतील, विनेकरी माऊली आपणासही दंडवत प्रणाम. आपण सर्व श्रोते सज्जन शक्ती आहात, सर्वांच्या चरणी दंडवत प्रणाम. तसेच आज ज्यांच्या माध्यमातून पुनश्च इथे योग आला कीर्तनाचा, आदरणीय आमचे परमार्थ स्नेही, धर्माबद्दल ज्यांना नितांत एक आस्था आहे, धर्माबद्दल ओढ आहे, कुठेही धर्मावर काही कोणी साधू संतांना काही अडचण असेल कधी फोन करावा. आमचे दादा नेहमी ज्यांचं सहकार्य असतं, आदरणीय गणेश दादा पावसे, तालुका अध्यक्ष गणेश दादा दवंगे, आमच्याकडे पावसे सरनेम आहे लिहिलेलं. आणि कधी नाव किंवा सरनेम विचारायची वेळच येत नाही. तुम हम सब एक है, बस हिंदू भाई है. तर अशा प्रकारे आदरणीय आमचे गणेशदादा दवंगे, भारतीय जनता पार्टी उपतालुका अध्यक्ष,
संगमनेर दादा या ठिकाणी आहेत. दादांना या ठिकाणी दंडवत प्रणाम. आदी करून आमची सर्वच टीम हिंदुत्वाच्या कार्यासाठी सर्व अविरत असणारे सोमनाथ भाऊ असतील, केशव दादा, दोन्ही सोमनाथ भाऊ, अगदी सर्वांच्या चरणी दंडवत प्रणाम. आपण सर्व श्रोते सज्जन शक्ती आहात, चित्रीकरणवाले दादा आहेत, अगदी सर्वांच्या चरणारविंदावर दंडवत प्रणाम. काय होतं, ओघामध्ये एखाद्याचं नाव राहून जातं, मग नक्की यांनी अमुकाची नावं लिहून दिलेली असावी, पण असा काही भाग नाही. तसेच आदरणीय आमचे ज्यांची साऊंड सिस्टम आहे दादांना सुद्धा या ठिकाणी दंडवत प्रणाम. आपण सर्व श्रोते सज्जन शक्ती आहात. मला असं वाटतं आता प्रत्येकाचं नाव घेणं हे शक्य नाही आणि यामध्ये जास्त वेळ गेला तर तुम्ही म्हणता त्या ताईला नक्की कीर्तन येत नसेल असा कोणाचा गैरसमज होऊ नये बाबांनो. अगदी मस्त काही पायावरी या वारकरी संतांच्या ज्यांचं नाव घेतलं त्यांच्याबद्दल जेवढा आदर, जेवढी श्रद्धा, जेवढं प्रेम तेवढाच आदर, तेवढीच श्रद्धा, तेवढंच प्रेम ज्यांचं नाही घेतलं नव्हतं त्यांच्याबद्दलही आहे. तसेच आमच्या कर्मयोगिनी गोशाळेचे सहसचिव, अंध अपंग पीडित गोमातेची जी सेवा आमच्या दादांनी त्यांनी बघितली. आता एक गोमाता अशा आहेत की त्यांना गुडघ्यापासून समोर दोन्ही पाय नाही आहेत आणि बाकीच्याही गोमाता आमच्या कर्मयोगिनी आश्रमाचे सहसचिव आदरणीय आमचे श्री नितीन दादा या ठिकाणी आहेत आमच्याबरोबर, ज्यांनी इथं पोहोचवण्याची सेवा दिली. दादांना या ठिकाणी दंडवत प्रणाम. तसेच आपण सर्व श्रोते सज्जन शक्ती आहात. भगवान परमात्म्याच्या खंडोबारायांच्या चरणी दंडवत प्रणाम करून बघा, महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबाराया सर्वांना ज्ञात आहे. मागच्या महिन्यामध्येच जो कार्यक्रम झाला ज्याला आपण वांगी सट म्हणतो, बघा वांगी सट देवाला काय आवडतो, नैवेद्य कोणता आवडतो, वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी. तुमची काजू करी, अजून काय दादा मगाशी सांगत होते, अजून काय काय असेल ते, हे काय देवाला चालत नाही. देव फक्त शुद्ध भावाचा भूकेला आहे बाबांनो. अगदी सर्वांच्या चरणारविंदावर दंडवत प्रणाम करून पंढरीश भगवान परमात्मा आणि सद्गुरु महाराज बुद्धीमध्ये जसं ज्ञान प्रकट करतील तसा हा अभंग सोडवण्याचा इथे मी थोडक्यात प्रयत्न करीन. विठ्ठल तन मन धन दिले पंढरी राया, आता सांगावया उरले नाही. प्रस्तुत अभंगामध्ये जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबराया सांगतात की तन मन धन दिले पंढरी राया, आता सांगावया उरले नाही. काय सांगतात महाराज बघा, तुम्ही एकदा सेटलमेंट व्हा, समोर या आणि शांतता. तर बघा, तन मन धन दिले पंढरी राया, आता सांगावया उरले नाही. तुमच्याकडे कसं आहे, सांगण्यासारखं भरपूर आहे. नातवंड आहेत, मुलं आहेत, बंगला आहे, हैवा आहे, जेसीपी आहे, अजून बरेच काय काय आहे. शेतातनं कॅनलचं पाणी गेलेलं आहे, बागायती जमीन आहे. आमच्याकडे काय आहे सांगायला. तुकोबराई सांगतात तन मन धन दिले पंढरी राया, आता सांगावया उरले नाही. म्हणले पैसा, तुकोबराई म्हटले अर्थ चाड चिंता, नाही म्हणी आशा. म्हटले मग एखादं पद, तुकोबराई सांगतात. पण अगदी यांचं म्हणणं ऐकून घेऊन मग आपण आपलं म्हणणं मांडू. विठ्ठल 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 आता माता मौल्यांनो, अगदी शांतता, जागेवर पुढे सरकायचं, काही अडचण आली तर एकमेकांना ऍडजस्टमेंट करून घ्या. आता तुमची परवानगी असेल तर मी बोलते. कसं आहे, यांची परवानगी महत्वाची आहे, बरोबर ना? आहे ना सर्वांचं लक्ष? पाठीमागे आवाज येतोय ना? आवाज येत असेल तर हात वर करा बरं. हा, म्हणजे आवाज येतोय, सर्व सावधान आहेत आणि मी बोलत राहायचं, हे बेसावध असायचे, काय उपयोग व्हायचा. तर बघा, तुकोबराई सांगतात तन मन धन दिले पंढरी राया, आता सांगावया उरले नाही. पुढे महाराजांनी सांगितलं अर्थ चाड चिंता, नाही म्हणी आशा. म्हटले मला कसलीच आशा राहिली नाही, कारण संत महात्मे आशा, अर्थ चाड चिंता याच्या पलीकडे गेलेले असतात. आणि पुढे महाराज सांगतात की तोडी येला फासा उपाधीचा. जे पद आहे, अनेक पद आहेत, त्याला उपाधी म्हटलं गेलं तर तुकोबराई सांगतात की आता त्याचा फास तोडलेला आहे, त्याची मला अपेक्षा नाही आहे.
आणि मग म्हटले तुमच्याजवळ काय आहे? तर तुकोबारांनी सांगितलं बाबा तुका म्हणे एक विठोबाचे नाम आहे जवळी दाम नाही रुका. 1 रुपया आमच्या जवळ नाही आहे, आमच्या जवळ फक्त त्या भगवान परमात्म्याचं नाम आहे आणि त्या नामाचे चिंतन प्रगट पसारा याच्या पलीकडे आमच्याकडे काही नाही आहे म्हटले. फक्त भगवान परमात्म्याचं नाम आहे. मग बघा तुम्ही आम्ही सर्वजण या भारत भूमीमध्ये जन्माला आलो. त्याहूनही अधिक महत्वाची गोष्ट महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आलो, कारण महाराष्ट्राची भूमी ही संतांची खाण आहे, ही शूरवीरांची खाण आहे. अनेक शूरवीर आम्हाला या मातीनं दिले. श्रोते सज्जन शक्तीनं बघा अनेक शूरवीर दिले. मग त्या शूरवीरांचा आम्ही आदर्श काय घेतलाय? आज बघा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर शंभूराजे असतील, आज आम्ही त्यांचा आदर्श काय घेतला? राष्ट्रमाता जिजामाऊलीचा आदर्श आज आमच्या लेकी बाळींनी काय आदर्श घेतला? आदर्श फक्त आम्ही एवढाच घेतला, पाश्चिमात्य देशाची संस्कृती, ह्याच्या पलीकडे आम्ही काही नाही घेतलं. महाराज ज्या दिवशी तुम्हाला महाराष्ट्राच्या मातीची आणि खऱ्या हिंदुस्थानच्या संस्कृतीची जाणीव होईल ना, जगातल्या कुठल्याच विधर्मी गिधडाची टाप नाही तुमच्याकडे वक्र दृष्टीने पाहण्याची. आणि म्हणून आपली संस्कृती जाणून घ्या. आपले संस्कार काय आहे, काय होते आपल्या पूर्वजांचे संस्कार, कुठे चाललोय आपण, आजची पिढी चालली आहे कुठे? अरे हिंदुत्वावर एवढे आघात होतात तरी सुद्धा आम्हाला शांतपणे झोप लागली आहे. पण ही अज्ञानाची झोप घालवण्याचं कार्य आमच्या संत महात्म्यांनी अविरत केलं. माई बाप हो, तुकोबारा यांनी जो आम्हाला गाथा दिला, या अज्ञानाची झोप उडवण्यासाठी ज्ञानाची जाग आमच्या संत महात्म्यांनी आणली महाराज. आणि ती सुद्धा नामचिंतनाच्या जोरावर. एवढं नामचिंतन केलं जीवनामध्ये आमच्या संत महात्म्यांनी. बघा तन भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित केलं. मन राहिला मनाचा विषय, कारण मन हे एवढं बेकार आहे, ते कीर्तनात जरी बसलं तरी विचार करतं आज रात्रीची लाईट असेल का शेतामध्ये, आणि कीर्तनात उभं राहिलं तरी ते गोशाळेवर जातं. नेमकं एखादी गाय सुटली तर नसेल ना, तिला चारा पाणी असेल ना, असं मन आहे महाराज. तर तुकोबाराय म्हणतात तन मन. आणि राहिला धनाचा विषय, तर किती दान तुकोबारायने दिलं होतं. 65 लाखाची जागिरी वाटून दिली होती. 750 एकर जमीन त्या कार्यकालावधीमध्ये दान दिली होती. आणि एवढी दान दिल्यानंतर लोकांनी म्हणावं तुकोबाराय तुमच्यासारखा दानशूर कोण आहे जगामध्ये? तुकोबाराय म्हटले ही उपाधी ही पदवी मला नको, दानशूर दान तुकोबारायांनी केलं. पण त्यात पद कुणाला दिलं? बाऊले समान विटेवरी जाती बाऊले समान, विटेवरी जाती बाऊले समान, विटेवरी जाती बाऊले समान. विठेवर जाते बाऊले समान.
केल्यानंतर तुकोबारायांना लोकांनी म्हणावं काय दानशूर आहात, त्यावेळेला तुकोबारायांनी म्हणावं मी कोण आहे बाबा देणारा, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी म्हटले, त्याच्यासारखा दानशूर तोच आहे. कारण कसं आहे, जगातल्या लोकांनी जर दान केलं किंवा काही मदत केली तर तुम्हाला मदतीची भाषा जर संस्कारशील असेल तर परत भेटणार नाही, पण जर संस्काराचा अभाव आहे तिथे मात्र तुम्हाला पुन्हा त्या उपकाराची भाषा परत भेटणार आहे. आणि पुन्हा सांगून जाईल, एखाद्यानं ग्लासभर जरी पाणी पाजलं ना अडचणीच्या काळामध्ये, त्याला मरेपर्यंत कधी विसरायचं नसतं बाई बापू. सुख के सब साथी, दुःख में ना कोय. आणि म्हणून त्या ठिकाणी ज्याने अडचणीच्या काळात वेळ केली, मदत केली, त्याला कधीच विसरायचं नाही. आणि ज्याने जाणून बुजून अडचण आणली त्यालाही कधी विसरायचं नाही. अशी माणसं पक्की लक्षात ठेवली पाहिजे. धर्मकार्यामध्ये बऱ्याच वेळा अशी माणसं भेटतात. आणि म्हणून त्या ठिकाणी विषय आहे, तान मान धन दिले पंढरी राया, आता सांगावया उरले नाही. म्हटले काही नाही राहिलं जवळ सांगण्यासारखं. मी मगाशी सांगितलं तुमच्याकडे भरपूर आहे सांगायला, संत महात्म्यांकडे काय आहे महाराज सांगायला, काही नाही आहे. आता सांगावया उरले नाही, फक्त एकच उरलाय. म्हटले की हरिमुखी गाता हरपली चिंता, तयांना मागुता जन्म घेणे. म्हटले भगवान परमात्म्याचं चिंतन, हरीचं गुणगान करा, एकच उरलाय सांगण्यासारखं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, एवढंच आमच्याकडे उरलं म्हटले. आणि म्हणून त्याचं नाम श्रेष्ठ आहे. मन राम 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 बोल श्याम श्याम श्याम, मन राम 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 बोल श्याम श्याम श्याम, बोल 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 राम 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 बोल श्याम श्याम श्याम, भव सिंधु तार तनाये, हा भव सिंधु तार तनाये, बोल राम 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 बोल श्याम श्याम श्याम, बोल राम राम भवसिंधू तारक नाम. बघा, या भवसागराचा किनारा तरुण देणारं नाम आहे भगवान परमात्म्याचं, म्हणून त्याचं नाम घ्यावं. आता काय काय म्हणतील, इतरांची निंदा करायला आणि इतरांच्या चर्चा उडवण्यामध्ये आमचा वेळ जातो, तर नामचिंतनाला कधी वेळ उरणार आहे आमच्याकडे. बघा, आपल्याला सर्व गोष्टीला वेळ आहे, फक्त भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाला आपल्याकडे वेळ नाही आहे. आपल्याकडे सर्व गोष्टीसाठी टाइम आहे, वेळ आहे, पण आपल्याकडे फक्त धर्म कार्यासाठी वेळ नाही आहे. आपण जर म्हटलं ना काही धर्मावर आज आहे, सर्वांना यायचं आहे, त्यावेळेला माणसं म्हणतात आज काम आहे, जरा आज काही अडचण आहे, आज जमणार नाही. म्हणून त्या ठिकाणी प्रत्येकानं धर्मासाठी आणि देवासाठी आपण वेळ काढली पाहिजे नाही बापू हो. आणि म्हणून देशाची सेवा, राष्ट्रसेवा, साधू संतांची सेवा सदैव आपल्या हातून अखंड अविरत घडली पाहिजे. कारण संत भगवंत, देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. आता त्याच्यामध्ये काय म्हणतील, संतांनी काय दिलंय, संतांच्या संगतीमध्ये किंवा संतांना सहकार्य केल्यानंतर, संतांच्या शरणागतीमध्ये गेल्यानंतर त्याचा प्रॉफिट काय आहे, फायदा काय आहे. संत महात्मे बघा, माझ्या वंदनीय तुकोबाराय असतील, शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज असतील, ज्ञानोबाराय असतील, त्यांना माहिती होतं कलियुगामध्ये स्वार्थी लोक निघतील, काहीतरी प्रॉफिट शिवाय भक्ती करणार नाही. बघा, सांगून जाईल पाठीमागे पंडित मिश्राजींची शिवमहापुराण कथा झाली. जी माऊली कधी महादेवाच्या मंदिरात जात नव्हती महाराज, देवाला मानत नव्हती, तीही लोक महादेवाच्या मंदिरात जायला लागली. का?
काहीतरी प्रॉफिट आहे म्हणे. मग ते प्रॉफिट त्यांनी वाचलं किंवा ते ऐकलं, श्रवण केलं आणि मग त्या फायद्यासाठी प्रत्येक माऊल्या मंदिरात जायला लागल्या. माणसं सुद्धा मंदिरात जायला लागली. शिव मंदिरामध्ये गर्दी वाढायला लागली. का तर प्रॉफिट, काहीतरी फायदा, काहीतरी कल्याण व्हावं, चांगलं व्हावं, देवाकडे चांगलं व्हावं. आणि काही अपेक्षा घेऊन मुळात जाऊ नका. तुम्हाला कुठे काय द्यायचं आणि कुठून काय काढून घ्यायचं हे चांगलं भगवान परमात्म्याला माहिती आहे. तू म्हणता कसं काय माहिती आहे? विचार करा, आईच्या गर्भामध्ये सुद्धा त्यानं आम्हाला उपाशी राहू दिलं नाही. तिथे सुद्धा त्यानं आमचं उदरभरण केलं. जन्माला आल्याच्या नंतर त्यानं आमच्यासाठी आईच्या स्तनामध्ये दुधाची व्यवस्था केली. एवढंच नव्हे तर आणखी बाळ थोडंसं मोठं झालं, जठराग्नी जरा मजबूत झाला, देवाच्या लक्षात आला त्याच्या दुधावर भागत नाही आणि म्हणून त्याला बिस्किट खाण्यासाठी दूध दाताची व्यवस्था करणारा तो भगवान परमात्मा. दूध दातावर भागत नव्हतं म्हणून चांगले दात देणारा भगवान परमात्मा. चांगले दात दिल्यानंतर 32 दातात सुद्धा त्याला धर्म कळेना, मायबाप कळेना, राष्ट्र कळेना, साधू संत कळेना. पुन्हा 2 अक्कलदाढी देवानं दिल्या. योग्य वेळ आली. 65 वर्ष वयाच्या वर्षी देवानं विचार केला. इतकं खाऊ लागलं, इतकं खाऊ लागलं. मी नेहमी सांगत असते, कुत्र्याचं खाद्य कुत्रे खातात आणि माणसाचं खाद्य माणसं खातात नेहमी. बघा, माणूस फक्त माणसाचंच खाद्य खात असतो. जर खाऊ वाटलं ना, कधी स्वतःची बोटं तोडून खाऊन बघावं किती वेदना होतात. कधी असे एकटेच असले ना, थोडासा चावा घेऊन बघा बोटांना किती वेदना होतात. स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी, स्वतःच्या जिभेची वासना तृप्त करण्यासाठी एखाद्या निष्पाप पशुचा जर त्या ठिकाणी हत्या होत असेल तर काय आत्मा तळतळत असेल महाराज. अहो, पिढ्यानपिढ्या तिथे सुख लाभत नाही आणि म्हणून त्या ठिकाणी चांगलं खावं. 65 वर्ष वयाचं झाल्यानंतर देवाच्या लक्षात आलं, हे जर असं खातच राहिलं तर याला पुढे त्रास होईल. मग याला पुढे त्रास होऊ नये म्हणून देवानं काय केलं, पहिली नोटीस पाठवली. तिचं नाव होतं शुगर. पहिली नोटीस. आता 65व्या वर्षी पण पहिली नोटीस आली तरी सुद्धा संगमनेरला गेलं की बघायचं, हिवरगाव पावसाचं कोणी दिसत नाही. आपल्या गावचं अर्धा किलो जिलेबी एकटं खात होतं. देवानं विचार केला, हे जर असंच खात राहिलं तर याला पुढे त्रास होईल. मग याला त्रास होऊ नये याच्यासाठी देवानं काय केलं, पुन्हा एक योजना आणली. ती योजना अशी होती, हळूहळू एक 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 याचं खाण्याचं साधन काढून घेतलं. 32 नव्हे तर 34 दातं काढून घेतले. 34 दातं काढल्यानंतर पुन्हा आम्ही कीर्तनाला इथे आलो. आल्यानंतर बाबा कशा आहेत, सर्व काही ठीक आहे, पण ताई अजून 10-5 वर्ष दातं शाबूत ठेवायची होती. तर मला सांगा, भगवान परमात्म्याने याची दातं काढून घेतली ही देवाच्या फायद्यासाठी का माणसाच्या फायद्यासाठी? माणसाच्या फायद्यासाठी. तरी माणसं म्हणतात देवानं वाईट केलं. अहो, देवाला कुठे काय द्यायचं आणि कुठे काय काढून घ्यायचं, आपल्या योजनेपेक्षा भगवान परमात्म्याची योजना ही 1000 पटीनं श्रेष्ठ आहे. म्हणून त्याच्याकडे मागायचं काम नाही महाराज. त्याला माहिती आहे योग्य वेळ आल्यानंतर तो असं देणार आहे महाराज. मागायची गरज नाही. समय से पहले और समय के बाद मिलता नहीं. योग्य वेळ आली की तो भगवान परमात्मा देणार आहे. पण तेवढा संयम, तेवढी श्रद्धा, तेवढा आत्मविश्वास आमचा असला पाहिजे. योग्य वेळ आली की योग्य कामं होतातच महाराज. योग्य वेळ आली, योग्य वेळ आली हिंदुस्थानच्या भूमीमध्ये. ती योग्य वेळ, तो दिवस होता 22 जानेवारी 2024. रामलला मंदिरामध्ये विराजमान झाले. हजारो लाखो साधू संतांचं बलिदान दिलं गेलं महाराज. पण एवढ्या दिवसानंतर ती प्रतीक्षा, काय तो योग होता, स्वर्ण योग होता माई बाबा. आपण सर्वजण त्या घटनेचे साक्षीदार आहोत. श्रोते सज्जन शक्तीनो, टीव्हीवर आम्ही तो सोहळा सर्वजण पाहत असाल. आम्ही आमच्या गणेश दादांना त्यांना माहिती आहे, भगवान परमात्म्याची कृपा की सर्वात लहान धर्माचार्य म्हणून तिथे जाण्याचा योग आला 22 जानेवारीला. तर बघा, आज इथे ही अवस्था होत होती की नेत्रातनं अश्रू तरळत होते. तर अयोध्या भूमीतल्या संतांची अवस्था काय होत असेल महाराज. रामलला विराजमान झाले. 22 जानेवारी राष्ट्रीय देवता, विश्व देवता. बघा, योग्य वेळ आली 22 जानेवारीला शुभयोग निर्माण झाला. आणि योग्य वेळ आल्यानंतर बरोबर मंदिराचंही निर्मिती झाली आणि प्रभू सुद्धा तिथे विराजमान झाले. तसं आपल्या जीवनामध्ये योग्य वेळ आल्यानंतर आपलं कल्याण होणार आहे. पण तोपर्यंत संयम असावा. बऱ्याचदा माणसं म्हणतात ताई फार संघर्ष करावा लागतो जीवनामध्ये. बाबांनो, संघर्ष केल्याशिवाय सुखाचे दिवस पाहायला भेटत नाही. पण संघर्ष आला ना, समजून जा आपल्याला पुढे या सुखानंतर, आपल्या या संघर्षानंतर सुखाची पायरी भेटणार आहे. आणि म्हणून जीवनामध्ये संघर्ष सुद्धा फार महत्वाचा आहे. चटके
चटके बसल्याशिवाय इतरांच्या चटक्याची किंमत कधी माणसाला कळत नाही महाराज. म्हणून जीवनामध्ये चटके बसले पाहिजे, जीवनामध्ये त्रास हा निश्चित झाला पाहिजे महाराज. आणि सत्य मार्गाने चालत असाल ना तर त्रास तुम्हाला निश्चित होणार आहे. खोट्याला कुठलाच त्रास नाही आहे. सत्याने चला तुम्ही. आणि सत्य मार्गावर चालणाऱ्याला तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय, घातली अभय नरका जाणे. बरीच माणसं म्हणतात अरे रात्रीच्या वेळेला तुम्ही गोमातेच्या गाड्या पकडायला जातात, एखाद्या कसाईने हल्ला मार केला तर. असं कधीच म्हणू नका. उलट त्या गोरक्षकाला असा आत्मविश्वास निर्माण करून द्या तुमच्या 2 शब्दानं की दादा काळजी करू नकोस, त्या गोमातेची कृपा, त्या भगवान परमात्म्याची अशी कृपा होईल की तो तुझ्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार. मागे पुढे उभा राये सांभाळीते, मागे पुढे उभा राये सांभाळीते, मागे पुढे उभा राहे संभाळीत, मागे पुढे उभा राहे संभाळीत, मागे पुढे उभा राये सांभाळीते, मागे पुढे उभा राये सांभाळीते, मागे पुढे उभा राहे संभाळीत, मागे पुढे उभा राहे संभाळीत. आलिया आघात निवारया. भक्तावरलेलं संकट निरसन करण्यासाठी भगवान परमात्मा मागे पुढे उभा आहे. काय चालू होतं आपलं? मग जरा स्वभाव विसर भोळा आहे, काही लक्षात नाही तर सांगत जा, थोडी मदत करा. काय चालू होतं? गोमातेचं रक्षण. जाणते परमार्थिक आहात तर बघा, गोमातेचं रक्षण. गोमातेच्या रक्षणासाठी ज्यावेळेला आपले गोरक्षक जातात त्यावेळेला तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातली अभय नरकाची जाणे. आपण गोमातेच्या रक्षणासाठी जातो. खरं सांगा बरं, आपण गोमातेचं रक्षण करतो का गोमाता आपलं रक्षण करते? गोमाता आपलं रक्षण करते. आपण काय म्हणतो? आम्ही गोमातेचं रक्षण करतो. तुम्ही आम्ही कोण आहोत महाराज गोमातेचं रक्षण करणारे? गोमाता ही विश्वाचं भरण पोषण करणारी आहे. म्हणून प्रत्येकाच्या दारामध्ये गाय असावी महाराज. गोमातेची सेवा करा. आपण सर्व शेतकरी वर्ग आहात, मला माहीत, कदाचित जाणीव आहे मला त्या गोष्टीची की प्रत्येकाच्या दारात, घरात, गोठ्यात गाय असावी. पण त्या गोमातेसमोर चारा फेकून कधीच पुढे जाऊ नका. तुम्हाला जर ताट वाढून आणलं, तुमच्या समोर ताट आदळलं आणि पुढे निघून गेलं न बोलता, तुम्हाला जेवण करावं वाटेल का? ते अन्नग्रहण करावं वाटेल? नाही करावं वाटणार महाराज. त्या गोमातेसमोर चारा टाकल्यानंतर मुखावरनं हात फिरवा आणि त्या मातेला प्रार्थना करा, मा पोटभर खा. एवढं जरी म्हटलं ना महाराज, एक आत्मीय समाधान लाभेल. जेव्हा तुम्हाला खूप अडचण असेल, खूप डिप्रेशन मध्ये असाल, टेन्शन मध्ये असाल, त्यावेळेला गोमातेच्या मस्तकावर भोवरा असतो. त्या भोवऱ्यावरती एक 5-10 मिनिटं हाताने कुरवाळा. पूर्ण निगेटिव्ह एनर्जी निघून जाऊन तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी मिळत असते महाराज. कारण ती श्रेष्ठ आहे महाराज. त्या गोमातेचं काहीच वाया जात नाही.
आज बघा आम्ही आमच्या दादांना माहिती आहे अशी परिस्थिती कधी कधी येते महाराज, जवळ काहीच राहत नाही, एकही रुपया राहत नाही, पण कमी काही पडत नाही महाराज, कारण आपण गोमातेला नाही सांभाळत, गोमाता आपल्याला सांभाळते. तर बघा त्या गोमातेची सेवा करा, राष्ट्र सेवा करा. तुका म्हणे सत्यकर्मा भावे साह्य, घातली अभय नरकाची जाणे. आपले गोरक्षक ज्या वेळेला काही धर्मरक्षक काही गोरक्षक ज्या वेळेला रक्षण करण्यासाठी जातात त्यावेळेला त्यांना कधीच भीती दाखवू नका. अरे तुला मागे पुढे लेकरं बाळ आहे त्यांचं काय होईल अशी भीती कधी दाखवू नका. त्याला एकच सांगत जा, त्या गोरक्षक असेल धर्मरक्षक असेल बाबा, अरे त्या धर्मासाठी जा, तो धर्म एक दिवस तुला तारल्याशिवाय राहणार नाही. सलाम आहे तुझ्या धर्मभक्तीला, सलाम आहे तुझ्या गोभक्तीला, असा आत्मविश्वास आम्ही त्याला निर्माण करून दिला पाहिजे. पण आम्ही ते म्हणत नाही, म्हणतो बाबा काय खरं आहे, जे जातात त्यांना म्हणतात यांना दुसरी कामं नाही. आमच्यासारखे तर विचारूच नका. मागण पुढण गोसाई रडण चल तडतडण फुफाट्या उडं म्हणतात. अशा प्रकारे बघा भगवान परमात्म्याची भक्ती करा, संत सत्संगती करा. तण कारण संत महात्म्यांनी तण मन धन दिले पंढरी राया. मग तुम्ही म्हणता संत महात्म्यांनी सर्व पंढरी रायाला दिलं, मग आमच्यासाठी काय उरलं, आम्हाला काय दिलं, तर सांगून जाईल या ठिकाणी माई बाप हो, सरकारने दिलेलं पुरत नाही. पुरत का? 5 किलो तांदूळ, 5 किलो गहू, 2 किलो तांदूळ, 1 तेल पुडा पुरतो का? नाही पुरत. सरकारने दिलेलं पुरत नाही, माई बापानं दिलेलं कधी उरत नाही. तू म्हणता कस काय उरत नाही? 3 पिढ्या झाल्या बसून खातो, 1 गुंठा जमीन काय, 1 प्लॉट सुद्धा घेऊ शकलो नाही, 1 भिंत सुद्धा बांधू शकलो नाही, जुन्याच वाड्यात राहतो. अजून आमच्या पंजोबाने एवढं करून ठेवलं की अजून 3 पिढ्या खातील एवढं एवढं. माय बापानं जे दिलाय ना जो देह, या देहाची 3 चिमूट राख होते. सरकारने दिलेलं उरत नाही, माय बाप सरकारने दिलेलं पुरत नाही, माय बापानं दिलेलं उरत नाही, आणि संतांनी दिलेलं कधी सरत नाही. दुःख कधी बघा माझा विषय असा आहे बघा, सरकारने दिलेलं पुरत नाही, माय बापानं दिलेलं उरत नाही, संतांनी दिलेलं कधी सरत नाही. सत्य कधी डरत नाही, कीर्तिवान कधी मरत नाही, समुद्र कधी भरत नाही, विष कधी पचत नाही, आणि एवढं तुमच्या डोक्यात शिरत नाही. खरं सांगा शिरतं का? आणि जर शिरलं असतं डोक्यात तर परत इथं कशाला यायची वेळ आली असती? गायक वादक महाराज मंडळी सुद्धा परत परत कशाला आले असते? मग तुम्ही हे सर्व आमच्या मंडळींना सांगितलं असतं, म्हटलं असते गणेश भाऊ ते काय आता सर्व फिट्ट आहे, आता काही आम्हाला परत त्या महाराजांना काही गावात बोलू नका. तर बघा एवढं तुमच्या डोक्यात शिरत नाही, आणि शिरत नाही म्हणून बरं आहे. तुमच्या डोक्यात शिरल्यावर आमचं काय शिजणार आहे? तर बघा संतांनी दिलेलं सरत नाही. काय दिलंय आम्हाला संत महात्म्यांनी? महाराज एवढं कृपादान केले संती कल्पती सरेना, कल्पती सरेना, कल्पती सरेना.
कृपादान केले संती कल्पांतीही सरेना. संत महात्म्याने दिलं सरत नाही. किती कल्प गेले म्हणजे संत महात्म्यांची कृपा सरेल. किती कल्प गेले म्हणजे आम्हाला महर्षी वाल्मिकीजींनी दिलेलं रामायण आमचं संपेल. किती कल्प गेले म्हणजे तुकोबऱ्यांचा गाथा संपेल. किती कल्प गेले म्हणजे ज्ञानोबऱ्यांची ज्ञानेश्वरी संपेल. कधीच नाही महाराज. चंद्र सूर्य असेपर्यंत जे काही टिकणार आहे, जे कधीच ज्याचा नाश होत नाही असं अविनाशी तत्व आम्हाला संत महात्म्याने दिलं माई बापू. आणि म्हणून जीवनामध्ये सत्संगती महत्वाची आहे. आणि ते सत्संगती करत असताना त्या ठिकाणी त्या सत्संगती करत असताना आम्हाला त्यांचे दोष नाही पाहिजे. तुकोबाऱ्या सांगतात नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा. तर बघा आम्हाला काय पाहायचं आहे. राजहंस काय करतो? दूध आणि पाणी जर एकत्रित केलं तर राजहंस काय करतो? फक्त पाणी पितो आणि दूध तसंच ठेवतो. आणि आपण काय करतो? राजहंस दूध प्राशन करतो, पाणी तसंच ठेवतो. बघा. आणि आपण काय करतो? आपण दोन्ही प्राशन करतो. अशा प्रकारे राजहंसासारखं जीवन जगावं. चांगलं चांगलं ग्रहण करावं. संतांचे दोष पाहू नये. दोष पाहण्याचा अधिकार तुम्हा सामान्य जीवाला नाही आहे बाबांनो. आणि म्हणून त्या ठिकाणी दोष पाहू नका, त्यांची गुण पहा. धर्म कार्यामध्ये चालत असताना धर्म कार्य करणाऱ्याचे दोष पाहू नका, त्यांचे गुण पहा, त्यांचं समर्पण पहा. कारण समर्पणाशिवाय कुठलीच गोष्ट साध्य नाही आहे महाराज. आणि समर्पण सुद्धा फार जीवनामध्ये महत्वाचं आहे. समर्पण असावं. किती समर्पण असावं? एवढं समर्पण असावं. या माता माऊल्यांना विचारावं कसं समर्पण असावं. पूर्वीच्या, आताच्या नाही. पूर्वीच्या माता माऊल्यांना विचारा. आताच्या माता माऊल्या म्हणतात मी आहे म्हणून टिकली, नाही तर हुकली असते. यांचं असं आहे महाराज. यांनी जर ठरवलं ना तुम्हाला 4 माणसात बसवू शकतात आणि 4 माणसातून उठवू शकतात. तुम्ही म्हणता कसं काय? तुम्हाला काय माहिती आहे? एक उदाहरण सांगून जाईल. अगदी पाठीमागे आत्ताच 8-10 दिवसापूर्वी निकाल लागला विधान परिषदेचा, आमदारकी. अगदी यांनी जर ठरवलं तर तुम्हाला 4 माणसात बसवू शकतात आणि 4 माणसातून उठवूही शकतात. ते एक छोटंसं उदाहरण सांगेल, तुम्हाला पटेल. कारण आम्ही पाहिलं बऱ्याच ठिकाणी अशी काही उदाहरणं सांगितल्याशिवाय यांची कानं जरा जागेवर येत नाही. तर बघा त्या माऊलीनं सांगितलं हे बघा मी आहे म्हणून टिकली. त्यानं सांगितलं अजिबात नाही, चबर करायची नाही. मी जर ठरवलं ना 8 दिवसामध्ये तुझ्यापेक्षा विश्व सुंदरी घरात आणून ठेवल. तिने सांगितलं टाप नाही, लक्षात ठेवा. मी जर ठरवलं ना तुम्हाला 4 माणसात बसवू शकते आणि 4 माणसातून उठवू शकते. ही ताकद आहे. चॅलेंज केलं महाराज मालकानं. आणि मालक काय सामान्य नव्हता महाराज, तालुक्याचा आमदार होता. आता कोणत्या तालुक्याचा होता एवढं काय तुम्हाला सांगत नाही. तुम्ही तिथे जाऊन चौकशी कराल, त्याच्यामुळे सांगत नाही. कशाला कुणाची पंचायत? त्या तालुक्याचे आमदार निवडून आले. निवडून आल्याच्या नंतर महाराज त्याने सांगितलं होतं 4 माणसात बसवीन 4 माणसात उठविली ताकद आहे. त्याने सांगितलं 8 दिवसात विश्व सुंदरी आणेल. बघू म्हणे कुणाचं सत्य होतं. महाराज अशी पैंज लागली. पैंज लागल्याच्या नंतर त्याने ठरवलं त्याला. आता तुमच्या गावाचं नाव सांगितलं तर तुम्ही जाता आणि तुमच्या आमदाराला विचारायला. गावातले 5-25 माणसं त्या आमदार साहेबाचं स्वागत करण्यासाठी गेले. पुष्पगुच्छ, हार, पेढे वगैरे घेऊन गेल्याच्या नंतर त्यांनी काय केलं? तिथं गेल्यानंतर आमदार साहेब सर्व 5-25 माणसं बसले, स्वागत केलं. वा किती छान, एवढ्या लीडनी तुम्ही निवडून आलात, आम्हाला स्वाभिमान आहे तुमच्या कार्याचा, आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत, अशी चर्चा चालली. बाईनं हळूच पाहिलं किचन मधून आणि तिने 5 वर्षाच्या बालकाच्या कानामध्ये गोष्ट सांगितलं बाळा मी जे सांगते ते फक्त त्या बैठकीमध्ये जाऊन अगदी तुझा आवाज दुसऱ्या गल्लीत जाईन असा आवाज तुझा आला पाहिजे. बालक उठलं. महाराज म्हणले काळजीच करू नको आई, तू टेन्शनच घेऊ नको. बाळ उठलं महाराज. बाळाने 5 वर्षाचं लेकरू, त्या लेकराला काय समज आहे? एवढ्या 5-25 माणसामध्ये जाऊन ते बाळ म्हणतो पप्पा. अरे काय झालं बाळा? तुम्हाला मम्मीनं पुरण वाटायला बोलावलं. पुरण वाटायला म्हटल्याच्या नंतर महाराज आमदार साहेबांची काय अगदी जीवाची लाही झाली. महाराज काय करावं आता? तळपायात चाग मस्तकाला गेली. पायातला जोडा. महाराज म्हणले थांबा आता बघतो. अगदी असं ताड चालत किचन मध्ये आला. बाईनं सांगितलं आवाज करायचा नाही. म्हणे मूर्ख आहेस का तू? माझी इज्जत गेली. त्या बाळाला तुला सांभाळता येत नाही का? म्हणून तर म्हणतो दुसरी आणायची. त्यावेळेला सांगितलं अजिबात नाही.
बघ आता 25 माणसामध्ये माझा अपमान झाला, माझी इज्जत गेली, माझं नाव गेलं, त्यांच्यातून मला उठावं लागलं, माझं नाव त्यांच्यातनं उठलं, आता काय करू? तर असं काळजी करू नका, मी तुम्हाला सांगितलं होतं उठवण्याची ताकद आहे, पुन्हा बसू शकते म्हणे. आता कसं बसवणार आहे? तिनं सांगितलं काळजी करू नका, पुढे चला, फक्त तुम्ही पुढे चला, मी पाठीमागे चालते. तिनं अगदी ती पूर्णाचं पातेलं घेतलं, समोर आली बैठकीत आणि म्हणे अहो एवढ्या दुरून स्वागतासाठी आले, तो गोड तोंड करा, पुरण वाटा. म्हणजे यांनी ठरवलं तर तुम्हाला 4 माणसात बसवू शकतात आणि 4 माणसातून उठवू शकतात. पण मावल्या होत्या महाराज पूर्वीच्या, आताच्या मावल्या संस्कार राहिले नाही. विघटित कुटुंब पद्धती निघाली, घरामध्ये सासू सासरे आताच्या मुलींना आताच्या बायांना लागत नाही. पण लक्षात ठेवा, हे फार चुकीची पद्धती आहे. पाश्चिमात्य देशाची संस्कृती, आपली संस्कृती काय सांगते? घरामध्ये जर वृद्ध आई वडील असतील ना, तर त्या घरातल्या लेकी बाळीला कुठलाच धोका राहत नाही महाराज. त्या घराला लॉक कुलूप लावायची गरज राहत नाही. पूर्वीची माणसं म्हणायची, आमच्या सासूबाई, आमच्या घरातली माणसं, आमची म्हातारी माणसं, आमच्या दाराचं सोन्याचं कुलूप आहे माई बापू. आणि म्हणून त्यांना सांभाळा, त्यांची सेवा करा. म्हातारपणात त्यांना काही लागत नाही. म्हातारपणामध्ये फक्त सायंकाळी घरात कामावरून आल्यानंतर, कामकाज झाल्यानंतर, सायंकाळी आल्यानंतर त्या आईजवळ 2 शब्द हितगुज करा. त्या आईशी प्रेमाने बोला, आई तू जेवलीस का, आई तू बरी आहेस का. एवढे 2 शब्द 2 तासाच्या कीर्तनाची एनर्जी त्यांना देऊन जाते बाई बापू. आणि म्हणून त्यांची सेवा करा. बघा आज या ठिकाणी सांगून जाईल माता मौल्यांनो, जिच्या हाती पाण्याची दोरी ती या जगताचा उद्धार करी. तुमच्या हातामध्ये आहे राष्ट्र, देव, देश, धर्म वाचवणं. तुम्ही म्हणाल कसं काय? बघा, अरे जे आमच्या साधू संतांच्या विरोधामध्ये आहे, जे आमच्या देवा देशाच्या धर्माच्या विरोधामध्ये आहे, जे आमच्या संस्कृतीच्या विरोधामध्ये आहे, अशाच्या दुकानामध्ये जाऊन आम्ही खरेदी करतो. आर्थिक बहिष्कार टाका. माता मौल्यांनो, 2 पैशाने स्वस्त काही वस्तू मिळाल्या म्हणजे आम्ही नाही त्या दुकानामध्ये खरेदी करतो. आमचे नंबर आम्ही त्या लोकांना देतो, फोनचे नंबर. आज ओघ आला म्हणून या ठिकाणी सांगून जाईल माझ्या हिंदू माता भगिनींनो आणि माझ्या पुरुष बांधवांना सुद्धा विनंती असेल, तुमच्या घरातल्या लेकी बाळीचे फेसबुक अकाउंट कधी खोलू नका. तुमच्या घरातल्या लेकी बाळींचे कधी इंस्टाग्रामचे अकाउंट कधी ओपन करू नका. त्यांचा ID कधी तिथे टाकू नका. याच फेसबुकमुळे फ्रेंडशिप डे आपण म्हणतो, त्या कार्यकालावधीमध्ये त्या ठिकाणी त्या लेकी बाळी लव जिहादच्या त्या जाळ्यामध्ये अडकतात. या गोष्टी घडू नये म्हणून त्या ठिकाणी त्यांचे फेसबुक अकाउंट नको. तुमच्या घरातल्या मुलीचा मोबाईल कुठल्याही ग्रुपला ऍड नको. हिंदवीचा जर ग्रुप असेल हिंदू संस्कृतीचा, तर त्याच ग्रुपला तुमच्या घरातल्या माई मौलीचा नंबर ऍड असावा. या गोष्टी सोशल मीडियाद्वारे फार भयंकर प्रकार घडत आहे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर अख्ख्या उभ्या हिंदुस्थानमध्ये. या गोष्टी कुठेतरी टाळाव्या. आणि म्हणून त्या ठिकाणी माझ्या माता मौल्यांनो, खरेदी करताना 10 दुकानं जास्त फिरा, पण जे आमच्या देशाच्या विरोधात आहे, जे आमच्या माय बहिणीवर, अगदी ज्या माय बहिणीकडे जसं एखादा कसाई त्या गोमातेकडे बघतो महाराज, कधीची कत्तल होईल तसं तुमच्याकडे बघणाऱ्या कसायांकडे तुम्ही त्या दुकानामध्ये जाता, तिथे जाऊन तुमचे फोन नंबर देता. कुठे चालली आहे आपली संस्कृती? हिंदूचे दुकानं नाही आहेत का? 10 दुकानं जास्त फिरा, आपण खरेदी हिंदूच्या ज्याच्या कपाला टिळा आहे त्याच दुकानातून करा. आणि या गोष्टी प्रत्येकानं कटाक्षानं पाळल्या पाहिजे. 2 दुकानं जास्त फिरा. रिक्षाने जरी प्रवास करायचा असेल, ऑटोनं, तर तिथे सुद्धा त्या ठिकाणी निवड करताना बघा नक्की. कारण तुमचे 5 मिनिटं लेट झाले तरी चालेल, पण 5 मिनिटाच्या घाईनं अनेक माता भगिनी लव जिहादच्या शिकार बनल्या आहे. आणि माझ्या माता भगिनींना सांगून जाईल, माझ्या लेकी बाळींना, जीवनामध्ये सर्व काही करा, पण लव जिहादच्या शिकार कधी बनू नका. कारण फार भयानक प्रकार सुरू आहेत. लव जिहाद ही अशी प्रक्रिया आहे, तुम्हाला फूस लावून, तुम्हाला काहीतरी खायला घालून, काही तांत्रिकी प्रयोग असेल, काय असेल ते करून तुम्हाला खायला घालून त्यांच्या पाठीमागे घेऊन नेल्या जातं. नेल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुमच्या सोबत विवाह केला जातो, तुम्हाला धर्म परिवर्तन करायला लावलं जातं आणि तदनंतर 8-9 मुलं झाल्यानंतर तुम्हाला सौदी अरब सारख्या देशामध्ये विकल्या जातो माई बापू. तिथे तुमच्यावर देह विक्रीचा व्यवसाय केला जातो. आणि या गोष्टी थांबाव्या म्हणून तुम्ही सावध झालं पाहिजे. देश, देव, धर्म आता जागा रे भाईनो जागा, 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 आता जागा रे भाईनो जागा. कोण निजला साडोनी बागा,
जागा जी बांगलादेशात जी वेळ आमच्या हिंदू बांधवावर आहे ती आमच्यावर येऊ नये म्हणून आता प्रत्येकानं जागृत होण्याची वेळ आहे. माझ्या माता मौल्यांनो, तुम्ही जागृत व्हा. तुमचे मोबाईल, माझ्या पुरुष बांधवांना या ठिकाणी विनंती असेल, घरातल्या महिलांचे मोबाईल तुम्ही चेक केले पाहिजे. घरातल्या लेकी बाळीचे व्हॉट्सअप तुम्ही चेक केले पाहिजे. बऱ्याच घरातल्या मुलींचे लॉक, महिलांचे लॉक आमच्या पुरुषांना माहिती नाही. महाराज का माहिती नाही? या गोष्टी ही काळाची गरज आहे. तुम्ही भरपूर कार्य करा, भरपूर कमवा, पण किमान 24 तासातला 1 तास वेळ तुम्ही त्या घरातल्या मोबाईल चेकअपसाठी दिला पाहिजे. नवीन नंबर कुणाचे आहेत या गोष्टी कुठे महाराज आपण लक्ष न दिल्यामुळं बऱ्याचशा घटना, खूप भयानक घटना महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत. महाराष्ट्रात नव्हे तर हिंदुस्थानमध्ये, भारतभर या घटना घडतात. आणि माझ्या माता मौल्यांना सांगून जाईल, व्हॉट्सअपची संगत, फेसबुकची संगत करण्यापेक्षा थोरवीर दिव्य पुरुषांच्या दिव्य चरित्रांची तुम्ही संगत करा. झाशीची राणी असेल, महाराणी पद्मिनी असेल, सरोजिनी नायडू असतील, सुभाषचंद्र बोस असतील, स्वराज्यजननी राष्ट्रमाता जिजाऊ माऊली असतील, या दिव्य चरित्राची तुम्ही संगत करा. ती संगत तुम्हाला तुमच्या जीवनाचं सोनं नाही तर परीस बनवल्याशिवाय संतन के संग लागे रे तेरी अच्छी बनेगी. 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 ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. हरि सुमेरन में लागी रे, हरि सुमेरन में लागी रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागी रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागे तेरी अच्छी बनेगी. तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, तेरी बिगड़ी बनेगी. ध्रुव जी की बन गई, प्रल्हाद जी की बन गई. का बनली तर संतांच्या सहवासात गेल्यानंतर तिथे काही कीर्तन, तिथे काही प्रपंच गप्पा नव्हत्या. सासू असा, सासरा तसा, जावई असा, या गप्पा नव्हत्या. तर ज्ञान वैराग्याच्या गोष्टी संतांच्या संगतीमध्ये तुम्हाला कथन करायला भेटणार आहे. आणि ज्ञान वैराग्याच्या कथा कथन केल्यानंतर काय होणार आहे बघा. बोध बुदली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी, असं त्या ठिकाणी तो बोध आपल्याला भेटणार आहे. ज्ञान रूपी दिवटी ज्याला आम्ही म्हणतो, तो ज्ञानाचा प्रकाश, ते ज्ञान आम्हाला भेटणार आहे. म्हणून संगती महत्वाची आहे. बघा, संतांची संगती का करायची तर संतांकडे सांगायलाच काही राहिलं नाही महाराज. कारण सर्व भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित केलं. तुकोबारायांनी देह समर्पित केल्याच्या नंतर तुकोबारायांकडे फक्त देवच होता. त्या देहाला ते तण समर्पित केल्यानंतर त्या तणाला कितीही त्रास झाला तरी सुद्धा देवाचंच नाम तुकोबारायांच्या मुखामध्ये होतं. कारण बघा, शिवा कासाराच्या पत्नीनं स्नानासाठी बोलावलं तुकोबारायांना. उकळतं पाणी त्या ठिकाणी स्नान करण्यासाठी दिलं. रात्रभर पाणी उकळत होतं आणि रात्रभर उकळणारं पाणी तुकोबारायांना स्नान करण्यासाठी दिलं. तुकोबारायांनी ते पाणी अंगावर घेता क्षणी सर्व अंगाचा दाह व्हायला लागला, मोठमोठे फोड आले. त्याला तुकोबाराय कुठल्या वैद्याकडे गेले नाही, त्याला कुठला विलाज केला नाही. त्याला एकच विलाज केला, तो म्हणजे पंढरीनाथाचा धाव रे केशवा माय बापा, माय बापा
माझी काया लागला वनवा धावरे केशवा माय बापा. त्याला शिवा कासाराच्या पत्नीनं म्हणावं तूच का म्हणे भजन करणारा. तर त्यावेळेला महाराज तुकोबरायांनी काही नाही म्हणावं. त्या माऊलीला सुद्धा शिव्या नाही दिल्या तर त्या ठिकाणी त्या माऊलीला काही वाईट नाही बोलले तर देवाचा धावा करावा आणि देवाला म्हणावं जळी माझी काया धावरे केशवा माई बापा. कारण तुकोबरायांकडं आता मात्र पंढरीरायाच्या नामाशिवाय काहीच उरलं नव्हतं माई बापू. हो काहीच नव्हतं उरलं. आणि तुकोबरायांनी ते प्रमाण अभंगाच्या प्रथम चरणात सांगितलं. तन मन धन दिले पंढरी राया. तन मन धन दिले पंढरी राया. लोकांनी म्हणावं मग तुमच्याजवळ काही अर्थ धन संपदा. तुकोबरायांनी म्हणावं आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके. आमच्याजवळ काहीच नाही राहिलं. आणि म्हणे मग काहीच नाही राहिलं तर मग पद तुम्ही तर जगद्गुरु आहात. तुकोबरायांनी म्हणावं मी म्हणत नाही जगद्गुरु. तुकोबरायांना जी पदवी जगद्गुरु कुणी दिली महाराज. तर बघा नामा म्हणे बघा अवतार ज्ञानोबारांनी सांगितलं होतं कुणाला? रामेश्वर शास्त्रीला. संप्रदाय सकळांचा येथोनिया. तुकोबाराय सामान्य नाही आहेत म्हणले. अवतार नामयाचा संप्रदाय सकळ. तुकाराम महाराज सामान्य नाही आहे म्हटले. संप्रदाय सकळांचा येथोनिया हा नामदेव महाराज. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा.
जगद्गुरु तुकोबरायाचा जगद्गुरु अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा एथोनिया. तर सांगितलं ज्ञानोबरायांनी जगद्गुरु म्हणावं तर तुकोबरायांनी म्हणावं बस दास झालो हरिदासाची या. मी फक्त दास आहे म्हटले. मी दास आहे. दासाच्या पलीकडे मला कोणतीच उपाधी नको आहे. दासाच्या पलीकडे मला कुठलंच पद नको आहे. आणि सर्वश्रेष्ठ पद जर कोणतं असेल तर भक्त हे पद सर्वात मोठं आहे. शिष्य हे पद सर्वात मोठं आहे. भक्त दास आणि शिष्य हे पद किती मोठं आहे महाराज. ते पद त्याला कुठलीच भीती नाही. कोणतीच भीती नाही आहे. तुम्ही जर एखाद्याचं शिष्यत्व स्वीकारलं. बघा संत बहिणाबाईंनी जगदवंदिनी जगद्गुरु तुकोबरायांचं शिष्यत्व स्वीकारलं. शिष्यत्व स्वीकारल्यानंतर असं कधी झालं का आजी शिष्यत्व माझी शिष्यत्व. बिलकुल नाही महाराज. त्या पदाला नो चॅलेंज आहे. म्हणून भक्त हे पद सर्वात मोठं आहे. आणि तुकोबरायांनी म्हणावं बस नामदेव महाराजांनी म्हणावं माऊली ज्ञानोबरायांनी सांगावं जगद्गुरु अवतार जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा एथोनिया ही उपाधी दिली. पण तरी सुद्धा तुकोबरायांनी म्हणावं माझ्याकडं काहीच नाही राहिलं. अर्थ चाड चिंता मला कशाची चिंता नाही. प्रपंचाची सुद्धा चिंता नाही. का तर तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. त्या विश्वविधात्यावर सोपून दिलं महाराज. आणि सोपून दिल्याच्या नंतर तुकोबराय आम्ही सदैव सोडके जवळी येता चोर दाके. जवळ तुकोबरायांच्या काहीच नव्हतं. पण तुकोबरायांना जीवनात काहीच कमी पडत नव्हतं. का तर देव राखे तया मारील कोण न मोडे काटा हिंडता होण. पायात चप्पल नव्हती तुकोबरायांच्या. पण काटा सुद्धा मोडू न देणारा तो भगवान परमात्मा आहे. पण तेवढं समर्पण असलं पाहिजे माई बाप हो. आणि म्हणून तुकोबराया अभंगाच्या ध्रुव पदामध्ये सांगतात अर्थ चाड चिंता नाही मनी आशा. अर्थ चाड चिंता
रुद्र संदीप गडाख हा मुलगा मंदिर परिसरात हरवला आहे. इथे इथे सापडला सापडला. बसा. अर्थ चाड चिंता नाही म्हणी आशा तोडीला फासा उपाधीचा काही लागत नाही म्हटले. मग तुकोबारायांकडे काय आहे तर तुकोबाराय सांगतात तुका म्हणे एक विठोबाचे नाम आहे जवळी. आमच्याजवळ फक्त भगवान परमात्म्याचं नाम आहे आणि त्या नामाच्या चिंतनावर त्या नामस्मरणामुळे आम्ही त्या ठिकाणी काय केलं म्हटले तर जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. त्याचं कारण फक्त भगवान परमात्म्याचं नामचिंतन होतं. पंक्तीची व्यवस्था आहे का जेवणानंतर? हां मग जास्त वेळ जर कीर्तन चाललं तर तुम्ही काय म्हणता दुसऱ्या गावात कीर्तन भेटत नाही म्हणून इथे जास्त वेळ आमचंच गाव उरलं होतं का असं कोणी म्हणू नये. कमी म्हणावं तर म्हणतात पाठ नव्हतं का पुढचं. तर अशातला काही भाग नव्हे. अर्थ चाड चिंता नाही म्हणी आशा तोडी येला फासा उपाधीचा. तुकोबऱ्यांनी या उपाधीतनं बाहेर पडले होते. कुठली उपाधी नको काही नको म्हटले मला. दास आणि भक्त. दास झालं हरिदासाच्या याच्या पलीकडे कोणती उपाधी पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी जीवनामध्ये सत्संगती करा. कारण सत्संगती केल्यानंतर सत्सत विवेक बुद्धी आपली जागृत होणार आहे. त्या संतांची संगत करा. संतांची संगत केल्यानंतर त्या ठिकाणी पंढरीच्या राजाची प्राप्ती व्हायला तुम्हा आम्हाला वेळ लागणार नाही माई बाप हो. संतांच्या संगतीत गेल्यानंतर बघा ज्याला आपण हेला म्हणतो त्या हेल्याला रेडेश्वराची उपमा आपोआप प्राप्त झाली. रेड्यामुखी वेदवदविला गर्भ तुझ्याचा हरविला. 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 शांती रूपे प्रकटला ज्ञानोबा माझा ज्ञानोबा 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 शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा ज्ञानोबा माझा. रेड्यामुखी वेद बदविला शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्याच्या मुखातून सुद्धा वेदध्वनी वदवण्याची ताकद आमच्या हिंदुस्थानच्या संतांमध्ये आहे महाराज. आमचे संत महात्मे उभा जो राहे स्थळी तनुस जो उजळी. नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात की उभा जो राहे स्थळी तनुस जो उजळी. वाळलेल्या गवताला सुद्धा हिरवं करण्याची ताकद आमच्या संत महात्म्यांच्या तपामध्ये आहे. संतांच्या त्यागामध्ये आहे. संतांच्या समर्पणामध्ये आहे. म्हणून त्याग समर्पण फार महत्त्वाचं आहे जीवनामध्ये. त्याग असावा. त्याग किती असावा. आमच्या माता माऊल्यांसारखा सर्व काही सोडून मित्र आपलं मैत्रिणी असतील आपले इष्ट असतील सर्व सोडून ती जर तुमच्या संसारासाठी तिचं सर्व समर्पण असेल तर आम्ही सुद्धा तिची इज्जत केली पाहिजे. आम्ही सुद्धा तिची कुठेतरी आम्हाला जाण असली पाहिजे. आज आपण म्हणतो की आताच्या स्त्रिया फार बिकट परिस्थिती आहे पण अजूनही बऱ्याचशा माता माऊल्यांना खूप अन्याय होताना दिसतात समाजामध्ये. बघा जशी स्वतःची लेक आहे त्याप्रमाणे दुसऱ्याची लेक सांभाळा. आणि लेकी बाळींना सुद्धा माझी विनंती असेल जसे स्वतःचे मायबाप आहेत तसे मालकाचे मायबाप स्वतःचे मायबाप म्हणून सांभाळा. मायबाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. तिथेच तुम्हाला काशी यात्रेचं फळ पदरात. माँ बाप से बढ़कर कोई धन नहीं है. 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 तू जितनी कमा ले धन और दौलती. तू जितनी कमा ले धन और दौलती. माँ
से बढ़कर कोई धन नहीं है। माँ बाप से बढ़कर कोई धन नहीं है। माँ बाप से बढ़कर कोई धन नहीं है। धन नहीं है। माँ बापा से बढ़कर कोई धन नाही आहे. माय बापा सारखं धन कुठेच भेटणार नाही महाराज. कारण आईच्या हाताने बनवलेल्या भाकरीमध्ये जी एनर्जी आहे, जी ताकद आहे, ती हॉटेलमधल्या नाही आहे. आईच्या हातचं अन्न हे पौष्टिक असतं. कारण आई जे बनवते ना, ती अगदी तिचा आत्मविश्वास असतो की माझ्या भाकरीनं माझं बाळ सदृढ झालं पाहिजे, हा तिचा भाव असतो. आताच्या बायांचा भाव अर्धा लक्ष तिचं व्हॉट्सअपमध्ये, अर्धा स्वयंपाक तर मोबाईल बघूनच, रेसिपी बघूनच बनवत असते. काय तिचा भाव निर्माण होणार आहे? म्हणून त्या ठिकाणी आपली संस्कृती जोपासा, आपले संस्कार जोपासा. घरामध्ये जुनी माणसं पाहिजे. घरामध्ये जुनी माणसं याच्यासाठी पाहिजे, आपल्या रीतिरिवाज, आपल्या रूढी परंपरा आपल्याला काय समजणार आहे. आपले जर पूर्वज नसते तर आपल्याला काय माहिती झालं असतं. आणि म्हणून घरातल्या लेकरांना संस्कार लावण्यासाठी पूर्वीच्या काळी घरात आजी आजोबा असायचे. घरामध्ये नवनाथ ग्रंथसार असेल, श्रीमद भागवत असेल, महाभारत असेल, हे ग्रंथ त्याचं वाचन व्हायचं आणि लेकरा बाळांच्या कानावर ते श्रवणाला जायचं आणि ती लेकरं त्यातनं घडायची. मायबाप हो, आजपासून 25 वर्षाच्या पाठीमागचं तुम्ही कधी इमेजिन करा की काय अवस्था होती, आता काय अवस्था आहे. घरामध्ये मुलांच्या हातामध्ये तुम्ही कार्टून देता. ते कार्टून देण्यापेक्षा सूर्यपुत्र कर्ण, त्या कर्णाची मालिका ती आम्ही त्या लेकरांना दाखवली पाहिजे. त्यामध्ये अभिमन्यूचा संघर्ष कसा होता तो संघर्ष आम्ही दाखवला पाहिजे. झाशीच्या राणीचं दिव्य चरित्र आम्ही त्या लेकी बाळींना दाखवलं पाहिजे. असं तुला लढायचं आहे. काय म्हणतील आमच्या मुलीला रणांगणामध्ये लढायचं आहे का? अजिबात नाही. पण सध्या जी धर्म लढाई सुरू आहे त्या धर्म लढाईमध्ये आज आपल्या लेकीवाड्यांना लढावं लागणार आहे. स्वतःच्या रक्षणाचा लढा तिला स्वतः लढावा लागणार आहे. आणि हे धडे हे फक्त तुम्हाला रामायण, महाभारत आणि थोर वीर दिव्य स्त्रियांच्या जीवनचरित्रातून शिकायला भेटणार आहे. व्हॉट्सअप मोबाईलमध्ये काही भेटणार नाही आहे. आणि म्हणून हे दिव्य चरित्राची संगती करा. जीवन चांगलं जगा. जीवन जगताना धर्म संस्कृतीला कलंक लागेल असं कधी जीवन जगू नका. धर्माला कधी आच आली तर योग्य वेळी संघटित होऊन धर्मासाठी धावून या. गोमातेच्या रक्षणासाठी धावून या. एखाद्या माय बहिणीवर कुठे चौकामध्ये अन्याय होताना दिसला, कुणी छेड काढताना दिसलं तर त्या ठिकाणी माझ्या हिंदू बांधवांनी एकत्रित आलं पाहिजे. माझ्या हिंदू महिलांनी सुद्धा एकत्रित आलं पाहिजे. का तर आपल्या धर्माची महिला आहे, तिची बाजू घेऊन आज आपण उभं राहिलं पाहिजे. या गोष्टी सांभाळा. जास्त वेळ तुमचा घेणार नाही. कारण काय आहे, जास्त वेळ घेणंही उचित नाही, नाही का? अगदी पोटापेक्षा जास्त खाऊ नये आणि वेळेपेक्षा जास्त कीर्तन करू नये. ते पचत नाही, हे रुचत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबा रोखमाई भजन होईल बघा. तन मन धन दिले पंढरीराया, आता सांगावया उरले नाही. अर्थ चाड चिंता नाही म्हणी आशा तोडियेला फासा उपाधीचा. तुका म्हणे एक विठोबाचे नाम आहे जवळी दाम नाही रुका. अर्थ चाड चिंता नाही म्हणी आशा तोडियेला फासा उपाधीचा. श्रोते सज्जन शक्तीनो, या माझ्या तुकोबारायांच्या अमृत वचनावर जसं निरूपण करता येईल तसं निरूपण करण्याचा प्रयत्न केला. जर काही चुकीचे शब्द निघाले असतील तर मज पामराही काय थोरपण पायीची वाहन पायी भरी. आपल्या पायातली चप्पल तुटली की आपण त्या चपलीची शिलाई करता, पुन्हा चरणाचं स्थान देता. तसं बोलता बोलता ही चप्पल कुठे तुटली चुकली असेल तर आपल्या जवळीला क्षमारूपी धाग्याने या चपलीची शिलाई करा. सर्व ज्ञानी गुणी महाराज मंडळींनी खूप सुंदर अशी साधीने सर्वांच्या चरणी दंडवत प्रणाम. आपणा सर्व श्रोते सज्जन शक्तीने दंड प्रणाम. तसेच कीर्तनासाठी उपस्थित असणारे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू, अगदी साधा सरळ स्वभाव, त्यागमूर्ती, वैराग्यमूर्ती, अगदी कुठलाही अभिमान नाही, काहीच. अगदी अभिमान म्हणजे त्यांना स्पर्शच करू शकत नाही असे असणारे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू. खूप अगदी खूप खडतर प्रसंगातून 12-13 वर्षाचा कार्यकाळ, खूप खडतर प्रसंग. कधी कधी पाण्यावर झोपायची वेळ आली असेल, पाण्यासोबत भाकरी खाण्याची वेळ आली असेल, तरी सुद्धा ज्यांनी आपला संन्यास धर्म सोडला नाही, बऱ्याचशा संघर्षाला ज्यांनी तोंड दिलं पण भगव्याला आज शिव दिली नाही, असे असणारे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू. दोन्ही नात्यांनी, अगदी मागच्याही नात्यांनी, याही नात्यांनी आमचे गुरुबंधू. अगदी दादांच्या चरणी दंडवत प्रणाम. आपणा सर्व श्रोते सज्जन शक्तीनं दंडवत प्रणाम. माझ्यासारख्या एका छोट्या बहिणीच्या कीर्तनासाठी आपण आवर्जून या ठिकाणी आलात बाबाजी. बऱ्याच दिवसांनी योगायोग आला कीर्तनाचा. आज माझा भाग्य बाबाजी आपण या ठिकाणी आलात. दादांच्या चरणी दंडवत प्रणाम. पुन्हा
क्रमशः आपणा सर्व श्रोते सज्जन शक्तींना दंडवत प्रणाम. धरली सेवा भगवान मल्हारी मार्तंड भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी खंडोबारायाच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबते. हाताने टाळी वाजवा, मुखाने नाम घ्या. ज्याला हात आहे त्यानं टाळी वाजवा. ज्याला बोलता येतं, ज्याला फक्त म्हणजे बोलता येतं त्यांनीच भजन करा. ज्यांना बोलता येत नाही त्यांनी भजन करू नका. म्हणजे त्यांनी बाकीच्याकडे बघा. काही म्हणतील भजन नाही केलं तर काय होईल, असे काही घेणं देणं नसणारे फार जास्त प्रश्न विचारतात. भजन नाही केलं ना, या जन्मात बोलायला मुख दिलं, मुख बोलाया वचन. बघा, हरी भक्ताची स्तुती नाही केली तेने वाचा पंगू झाली. होता पंडित महाज्ञानी, हरी भक्ताची स्तुती नाही केली तेने वाचा पंगू झाली. मग टाळी नाही वाजवलं तर, या जन्मात जर टाळी वाजवली नाही ना महाराज एवढे सुंदर हात देऊन, त्याच्या कार्यामध्ये त्यानं दिलेल्या हातानं जर टाळी वाजवली नाही ना, पुढच्या जन्मात आहे ना नाक्यावर, बाजारात, गल्लीत कुठेही कंटाळा येईपर्यंत टाळ्या वाजवाव्या लागतात. अशी वेळ येऊ नये म्हणून आता टाळी वाजवा, मुखाने नाम घ्या. विठोबा Bye.